चेकिंग. साऊंड आपण जे बोलतोय ते रेकॉर्डिंग होते का नाही ते आपल्याला बघायचं आहे ना. माझा तो बाजूचा जो आजूबाजूचा साऊंड आहे तो साऊंड नॉईज होत आहे की नॉईज कॅन्सलेशन होत आहे की नाही होत आहे सॉरी. आपण जे बोलतो आहे ते किती प्रमाणात रेकॉर्डिंग होतं आहे ह्या गोष्टीवर त्या आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणून आपण सध्या टेस्ट ड्राईव्हसाठी चाललेलं आहे. माउंट लावलं आहे, माउंटला कॅमेरा फिक्स केला, कॅमेराला माईक फिक्स केला आहे, माईक हेल्मेटमध्ये फिक्स केला आहे. आणि हॉर्नच्या आईला घोडा लागला आहे. अरे आपण तिकडं बघा मारा कसं कुठला हॉर्न झाला आहे खराब. हॉर्न वाजवायची वाटते लाज. हॉर्न वाजले आयला गाडी हंटर आणि गाडीचा हॉर्न बघा. कॅमेरा अँगल बसलाय नाही बसलाय आता ते नंतर कळेल. एकदा आपण टेस्ट बघूया, थोडा वेळ पुढं जाऊया, त्याच्यानंतर आपण फक्त कॅमेरावर रिवाइड करून चेक करूया. म्हणजे जर विदाऊट माईकचं रेकॉर्डिंग आम्ही बघितलं आणि आता विथ माईकचं रेकॉर्डिंग बघितलं त्याच्यामध्ये खूप अंतर आहे. जरा बरं वाटतंय. पण आता शेवटी हा जो माईक आहे तो माउंटसोबत फ्री भेटलेला आहे. म्हणजे त्याची क्वालिटी एवढी नसणार आहे. जर आपण थोडासा क्वालिटीवाला 4 पैसे जास्त माईक घेतला म्हणजे आता हा 230 रुपयेमध्ये मला माउंट होईल प्लस माऊस भेटला माईक भेटला होता राईट. तर मी फक्त माईकच मला जर 300-400 रुपयापर्यंत भेटला किंवा त्या रेंजमध्ये भेटला तर त्याच्यामध्ये पण अजून नॉईज कॅन्सलेशनचा वगैरे चांगला ऑप्शन असेल ते आपण बघू शकतो. त्याच्यावरती आपण ट्राय मारू शकतो. तर त्याच्यामध्ये अजून इफेक्ट चांगला येईल. बेसिकली काय आहे आपण डिस्कशन आपलं मेन हे आहे की ट्रॅव्हलपेक्षा आपण ट्रॅव्हल करत जी गोष्टी डिस्कस करणार आहे ज्या गप्पा गोष्टी आपण करणार आहे त्याच्यावरती आपला फोकस असणार आहे. त्यासाठी कसं माईक हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ना आपण रेसिंग करणार आहे ना आपण की बाबा ट्रॅक रेसिंग करणार आहे नाहीतर ए बाबा एक पुढं गेला की त्याच्या मागं लागली गाडी परत त्याला पाठीमागं टाक ह्यातला काय प्रकार नसणार आहे. आपण कसं एक डिसेंट ड्रायव्हिंग राहणार आपली आणि त्याच्यानंतर एखादा विषय असो एखादा विषय आवडला किंवा एखादा टॉपिक आपण घेतला गप्पा मारायला त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. तुम्ही मला सांगा की बाबा हा विषयावरती बोलू की त्या विषयावरती बोलूया आपण. म्हणजे कसं असतं माणसाला 4 माणसांमध्ये बोललं की मोकळं वाटतं किंवा एखाद्याला वाटतं हे माध्यम आहे मी ते एखादा मुद्दा मांडू शकतो. जसं एखाद्याला कन्व्हिंट वाटेल त्या हिशोबानं आपण करू शकतो. मला हे बरं वाटतं डिस्कशन करायला. कसं वेगळं वाटतं 4 माणसामध्ये बोलून आपले विचार थोपवण्यापेक्षा आपण आपले विचार प्रकट करू ज्याला आपले विचार आवडतील किंवा आपले थॉट आपली आयडिया ज्याला आवडेल आपण त्याची डिस्कशन करू. माईकचा मुद्दा तर आहे म्हणजे थोडा
घडी आता जसं आपण आता सराव चालू केला लगोलग नाही करत त्या गोष्टी आपण सगळ्या गोष्टी जसं एकदा पाहूया. मेन महत्त्वाची सगळ्याची गोष्ट आहे ती म्हणजे